आज नातेपुते भागातील आम्ही सर्वच मंडळी नातेपुत्याचे पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी निवेदन देऊन कुटुंबाच्या पाठीशी समाज म्हणून उभा राहण्याचं कर्तव्य पार पाडत असताना आपल्या समाजातल्या मुलीला फसवून जे काही अन्यायाची भूमिका लव्ह जिहादच्या माध्यमातून ही मंडळी घेत आहेत त्यांना तीव्र विरोध करत असताना शिक्षा कडक व्हावी या उद्देशाने आज आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित होतो. आजच्या या पत्रकार परिषदेचं मुख्य कारणच असं आहे की आपण पाहिलं की स्वातंत्र्य चळवळीच्या नंतर आज अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की लव्ह जिहाद सारखे प्रकरणाला कुठेतरी प्रोत्साहन देण्याचं काम समाजामध्ये होतंय की काय अशी एक परिस्थिती आता सध्यामध्ये समाजामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीपासूनच हिंदू समाज हा नेहमीच संयमी समाज, प्रत्येकाला सहकार्य आणि एकमेकाच्या हात घालून विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करणारा आपला समाज जरी असला तरी अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याची सुद्धा तीव्रता आपल्या समाजामध्ये आहे हे दाखवण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. घरातली एक स्त्री सुशिक्षित झाली, शिकली, अख्खं कुटुंब सुशिक्षित होतं ही मानणारी आपण मंडळी आणि ह्याच मर्मावर बोट ठेवून लव्ह जिहादच्या माध्यमातून आपल्या घरातल्या आया बहिणींना लक्ष करून ते कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र सध्या समाजामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये फोफावताना आपल्याला पाहायला मिळते. हा लढा प्रत्येक जिहादी विचाराच्या विरोधातला हा लढा आहे आणि भविष्यामध्ये हा लढा तीव्र करण्याची भूमिका आज आम्ही हिंदू समाजातला प्रत्येक युवक घेणार आहोत. ह्या सूचना देण्यासाठी आज नातेपुते पोलीस स्टेशनला आम्ही त्या ठिकाणी गेलो. ग्रामीण भागात असेल, शहरातले आई वडील पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. आपली मुलं पायावर उभा राहून एक सुखी समाधानी जीवन जगावी ही त्या प्रत्येक कष्टकरी आई वडिलांची, शेतकऱ्याची इच्छा असते. आणि ज्यांनी जन्म दिला, ज्या आई वडिलांनी समाजामध्ये कष्ट घेऊन आपली मुलं वाढवली, ते संस्कार विसरून कुठल्या तर या लव्ह जिहाद सारख्या विचारसरणीला बळी पडून किंवा ते फसवणुकीच्या माध्यमातून आपल्या हिंदू समाजातल्या मुलींना, माता भगिनींना फसवण्याचं काम हा एक प्रकारे हिंदू संस्कृतीवरती घाला आहे. आणि ह्याच्यापासून आपल्या संस्कृतीला वाचवण्यासाठी पहिलं देव, देश आणि धर्माचं रक्षण करायचं असेल तर आपल्या हिंदू मुलींचं रक्षण करणं, या जिहादी प्रवृत्तीपासून त्यांना वाचवणं हे मला वाटतं आज प्रत्येक हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसाचं, जो देवावर, देशावर आणि धर्मावर विश्वास ठेवतो, प्रेम करतो, मला वाटतं अशा प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनंच आज आम्ही प्रखरपणे भूमिका घेऊन या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहिलं काही महिन्यांपूर्वी बेगवनमध्ये असाच एक प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मंत्री नितेश राणे, आमदार पडळकरजी, आमदार संग्राम जगताप, आमदार महेश लांडगे यासारख्या मंडळींनी अतिशय प्रखरपणे भूमिका त्या ठिकाणी मांडल्यामुळे एका हिंदू मुलीची
त्या ठिकाणी सुटका झाली, तिचं आयुष्य बर्बाद होण्यापासून त्या ठिकाणी तिला वाचवता आलं. त्या मंडळींचं खरं म्हणजे मनापासून आभार. सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे विशेष आभार यासाठी मांडावे लागतात की हे प्रकार आज घडतायत का, तर नाही, पण सत्ता आणि आज फडणवीस साहेबांसारखं नेतृत्व हे आपल्या पाठीशी उभं राहील या भावनेतनं उद्या आपण भूमिका घेऊन धाडस दाखवलं तर समाज आपल्याला वाईट टाकणार नाही, उलट समाज आपल्या पाठीशी उभं राहील ही कुठंतरी भावना आज निर्माण होताना दिसते. आणि मला वाटतं आज विधिमंडळामध्ये जो कायदा लव्ह जिहादच्या विरोधात पारित झाला, हा कायदा त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे आभार मानावे तितके थोडे. या कायद्यामुळं ह्या अशा घटना भविष्यामध्ये घडण्यासाठी नक्कीच त्याला एक चाप लागेल, एक लगाम लागेल. पण ह्या पूर्णपणे थांबवायच्या असतील तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं परस्त्रीचा आदर करायला आपल्याला शिकवलं, आपल्याला विसरून चालणार नाही की त्याच छत्रपती शिवरायांनी जे आपलं दैवत आहे त्यांनी आपल्याला दाखवून दिले की कुठल्या महिलेचा अनादर झाला तर त्याचा चौरंगा करण्याची सुद्धा शिक्षा देण्याचं आदर्श आपल्याला शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी दाखवून दिला. आणि अशा कडक कायदा सरकारच्या माध्यमातून आणत असताना जर भविष्यामध्ये असे प्रकार त्याला जर आळ बसला नाही तर नक्कीच छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हिंदू समाज अशा या जिहादी प्रवृत्तीचा चौरंग केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी माझ्या हिंदू सकल समाजाला देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आज आपण पाहतो की करंगळी धरून गावात आलेली लोक नंतर हात धरायला लागले आणि आज आपण पाहतो की घरात घुसायला लागले. तर हे जर थांबवायचं असेल तर आपल्या माता भगिनींच्या पाठीशी उभं राहून धाडसाने उभं राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. हे सुद्धा मला वाटतं आपल्या सर्व समाजाची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून आपण या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी उभे आहोत. भविष्यात मागच्याच काळात एक बातमी आपण वाचली, पुण्यामध्ये सुर्वे नावाच्या एका मुलीचा जी अशाच लव्ह जिहादला बळी पडली होती, तिने तिच्यावर जे काही प्रसंग या लव्ह जिहादच्या माध्यमातून तिच्यावर झाले तिने सांगितले. तिचा परत एकदा हिंदू धर्मामध्ये तिला परत घेऊन तिला मान सन्मानानं वागवण्याची भूमिका आज त्या ठिकाणी दाखवली. त्यामुळे मला वाटतं सगळ्यात पहिली मोठी भूमिका इथून पुढच्या काळामध्ये जे काही चुकलेली किंवा ज्यांच्याकडून काही असं मागच्या काळात जे काही चुका झाल्या असतील त्यांना परत एकदा धर्मामध्ये सामावून घेऊन मान सन्मानाची वागणूक देण्याची जबाबदारी भविष्यामध्ये आपल्याला घ्यावी लागणार आहे की जेणेकरून चूक झाली म्हणजे ती माझी शेवटचीच चूक असं न समजता माझा समाज मला परत स्वीकारू शकतो आणि स्वीकारणार हा विश्वास सुद्धा देण्याची जबाबदारी आज आपल्या सर्व मंडळींची आहे. या भावनेतनं आज या ठिकाणी आम्ही आलो. या संदर्भात आपल्याला अजून काय विचारावं असं वाटलं तर नक्कीच आपण आम्हाला विचारा. त्याची योग्य ती भूमिका आमची मांडण्यासाठी आम्ही आपल्यासमोर उभे आहोत.